दुःखद अशी घटना काल नसरापूर या ठिकाणी झालेली आहे आणि या कुटुंबाच्या मध्ये मी संबंधित जी चिमुरडी आहे तिच्या आई वडील आणि सर्व नातेवाईकांशी तपशीलवार चर्चा केलेली आहे आणि ती चर्चा अर्थातच कुठलाही फोटो किंवा व्हिडिओ न काढता त्यांच्याशी मी बोललेली आहे. किंबहुना सर्व जणांनाच मी ती विनंती केलेली होती. प्रचंड मोठ्या धक्क्यामध्ये हा परिवार आहे आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून कालच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा झालेला आहे की त्यांनी सरकारी वकील म्हणून भूमिका बजवावी. त्याचबरोबर बालहक्क आयोगाने जी एक जबाबदारी घ्यायला पाहिजे होती तसं त्यांना पत्र दिलेलं आहे, परंतु त्या पत्रावरती सही नसल्यामुळे त्या संदर्भामध्ये बालहक्क आयोगाने नीट सहीनिशी या केसचा पोलीस स्टेशनमध्ये जो क्रमांक असेल त्या क्रमांकाचा उल्लेख करून त्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी बालहक्क आयोगाची आहे, ती त्यांनी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुद्धा या संदर्भामध्ये विशेष पोलीस तपास समिती SIT केलेली आहे असंही पत्र त्यांना दिलेलं आहे. त्याची प्रत आम्ही त्यांच्याकडून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर संपूर्णपणाने पुढच्या प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत. सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्याशी पण मी बोललेली आहे. त्यांनी काल या कुटुंबाशी वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधून फोनवरती त्यांना धीर दिलेला आहे आणि त्यांनी जो निरोप दिलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आम्ही कुटुंबाच्या बरोबर आहोत. त्याचबरोबर त्यांना न्याय मिळणं आणि त्याच्यानंतरसुद्धा त्यांना संरक्षण आणि पुनर्वसन यासाठी म्हणून मानसिक आणि सर्व प्रकारची सहकार्य देणं या संदर्भामध्ये आमची बांधिलकी आम्ही स्पष्ट करतो आहे. काही ठिकाणी सोशल मीडियावरती या मुलीचे छोट्या बेबीचे फोटो छापले जात आहेत, हे बेकायदेशीर आहे. मी इथे उपसभापती म्हणून निर्देश देते आहे की ज्यांना त्या फोनमध्ये असे मेसेज येतील त्यांनी ते डिलीट करणं कायद्याने गरजेचं आहे. कारण पॉक्सोच्या मध्ये कुठल्याही प्रकारची ती आयडेंटिटी व्यक्त करणं, अगदी तिच्या वडिलांचा फोटोसुद्धा दाखवणं हे बेकायदेशीर आहे. त्या संदर्भात वारंवार उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी म्हणून कुठेतरी अतिउत्साहाच्या भरामध्ये त्यांच्याचवर अन्याय करायचा किंवा जखमेवरच्या खपल्या काढायच्या हा प्रकार अजिबात योग्य नाही आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर या कुटुंबाच्या संदर्भातला जो तपशील आहे की ते कुठल्या समाजाचे आहेत आणि आरोपी कुठल्या समाजाचा आहे या आधाराने अनेक प्रकारचे लोक गैरसमज पसरतील अशा प्रकारचे विवाद जे आहेत ते उभे करतायत कळत नकळत. हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि घृणास्पद आहे. कायम अनेक दशकं आम्ही काम याच्या विषयावरती करतोय आणि आरोपी किंवा तो गुन्हेगार हे कुठल्या जातीचे आहेत किंवा धर्माचे आहेत हे पाहून न्याय होत नसतो. माणूस हे सर्व सारखे आहेत या भूमिकेतून सगळेजण एकत्रितपणाने सर्व जाती धर्माचे लोक ज्यांनी पीडितांच्या कुटुंबापाठीच ते उभे आहेत हे आज चित्र आहे. याचा राजकीय गैरफायदा घेण्याचा काही लोक काम करत आहेत आणि कुटुंबाला तुम्ही आंदोलनात या असे निरोप देत आहेत. एवढी मी तर म्हणेन की एकदम ज्याला आपण म्हणू की नीचपणाचं कृत्य दुसरं कुठलं नसेल की जे दुःखामध्ये सापडलेले आहेत त्या परिवाराला आंदोलनात येण्यासाठी म्हणून सांगत राहणं हे या योग्य गोष्टी नाही आहेत. ज्यांना आंदोलन करायचे, ज्यांना आवाज उठवायचा आहे त्यांनी ते करावं, परंतु परिवाराला त्रास होईल असं वर्तन कुणाकडूनही होता कामा नये. आम्ही तर कोठेवाडीच्या वेळेला पाहिलेलं आहे की जे परिवारातले नाही आहेत असे लोकसुद्धा परिवारातले म्हणून जाऊन उभे राहतात. तर या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही प्रत्येक गोष्टीची स्क्रुटिनी करण्याच्या संदर्भात सुद्धा दोन्ही पोलिसांना, ग्रामीण पोलीस आणि शहर पोलिसांना सांगणार आहोत की याचा कुठेही गैरफायदा जो आहे तो समाजकंटकांनी घेता कामा नये. माध्यमांनी मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये त्यांच्याकडे फुटेज आहे. कालच्या आंदोलनाच्या मध्ये यांचे नातेवाईक किंवा भोर आणि नसरापूरमधले स्थानिक लोक कोण होते आणि राजकीय लोक कोण होते ही सुद्धा सगळी माहिती सरकारकडे आलेली आहे. तुमच्या माध्यमातून त्याचं लाईव्ह फुटेज संपूर्णपणाने सरकारकडे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याबद्दल मी एका व्यक्तीचं कथन ऐकलं की तिच्या वडिलांना पोलिसांनी कॉलर धरली असा तो व्यक्ती काल एका वाहिनीवर बोलत होता. मी आज जेव्हा विचारणा केली तर अशा कुठल्याही प्रकारचं वर्तन पोलिसांनी दबावाचं किंवा अशा पद्धतीने कॉलर धरणं वगैरे केलेलं नाही आहे हे तिच्या कुटुंबियांनी मला सांगितलेलं आहे. मला कोणालाही कसलंही सर्टिफिकेट द्यायचं नाही आहे, परंतु अशा परिस्थितीत असणारी अनेक कुटुंब मी गेल्या काही दशकांमध्ये पाहिलेली आहे.
कोपर्डीच्या घटनेत सुद्धा काहीच झालं नाही असं जे लोक पसरवत आहेत त्यांना मी नम्रपणाने सांगू इच्छिते की कोपर्डीच्या घटनेमध्ये सेशन्स कोर्टामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे. त्याच्यानंतर ते उच्च न्यायालयात प्रकरण गेल्यावर कोविड काळामध्ये त्याच्या तारखा पडल्या नाहीत, त्याच्यात दिरंगाई झालेली आहे आणि त्याच्यानंतर ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे. या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ज्या अनेक घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अधिकाधिक शिक्षा झाली पाहिजे, परंतु घटनेच्या चौकटीमध्ये राहून काम करणं हे योग्य त्या पद्धतीने न्यायापर्यंत जाण्याचं महत्त्वाचं आहे. आज माझं सकाळी सदानंदजी दाते यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि हॅबिच्युअल ऑफेंडर लिस्ट म्हणजे ज्यांच्यावर वारंवार अशा प्रकारचे गुन्हे आहेत त्या देखील याद्या या त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. आणि विधी आणि न्याय विभागाशी मी बोललेले आहे तर 138 पॉक्सोची न्यायालयं महाराष्ट्रात होणं अपेक्षित होतं, त्याच्यापैकी फक्त 40 कोर्ट झालेली आहेत. तर म्हणून ही कोर्ट होण्यासाठी जेणेकरून 200, 250, 300च्या वर जिथे केसेस आहेत ही कोर्ट जर का झाली तर प्रत्येक ठिकाणी जे फास्ट ट्रॅकची आपण मागणी करतोय तर ती त्या कोर्टामध्ये 6 महिन्याच्या आत निकाल मिळू शकतो. हे देखील मला निवृत्त न्यायाधीश महिलांनी पूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्याचा अभ्यास करून सुद्धा माननीय शिंदे साहेबांच्या मार्फत देवेंद्र फडणवीस यांनाही मी विनंती करणार आहे की उर्वरित महाराष्ट्रामध्ये ही 138 कोर्ट लवकर आपल्या उच्च न्यायालयांनी तयार करण्यासाठी वेग द्यावा या दृष्टिकोनातून आपण लक्ष घालावं आणि येणाऱ्या अधिवेशनात सुद्धा आम्ही या विषयाचा पाठपुरावा करणार आहोत.